जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. चला तर आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. पॅरिसमधील युनेस्कोच्या मुख्यालयात खालीलपैकी कोणाच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले? मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित हा प्रश्न विचारण्यात येईल. तर लक्षात ठेवा, आता पॅरिसमधील युनेस्कोच्या मुख्यालयात आपल्या बाबासाहेबांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आलं. इमेजमध्ये तुम्हाला दिसत असेल असा हा पुतळा आहे आणि या पुतळ्याचं अनावरण संविधान दिनानिमित्त करण्यात आलं. युनेस्कोविषयी सांगायचं झालं तर युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. याची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 मध्ये करण्यात आली. याचं मुख्यालय फ्रान्समधील पॅरिस येथे आहे व सध्याचे नवीन महासंचालक कोण बनलेत? तर खालेद अल एनानी हे युनेस्कोचे नवीन महासंचालक बनले आहेत. पुढील प्रश्न. अलीकडेच प्रकाशित वर्ल्ड बेस्ट सिटीज रँकिंग 2026 मध्ये कोणतं शहर हे जगातील सर्वोत्तम शहर ठरलं? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजेच या रँकिंगनुसार लंडन हे जगातील सर्वोत्तम शहर ठरलं आहे. लंडनने सलग 11व्या वर्षी हे पहिलं स्थान पटकावलं. मित्रांनो, या रँकिंगमध्ये 3 मुख्य स्तंभाच्या आधारे 100 शहरांचा अभ्यास करण्यात आला आहे. ते 3 मुख्य स्तंभ कोणते? तर लिव्हेबिलिटी, लोएबिलिटी आणि प्रॉस्पेरिटी. या 3 मुख्य स्तंभाच्या आधारे या रँकिंगमध्ये देशांना रँक केलं जातं. या रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोणतं शहर आहे? तर अमेरिकेचं न्यूयॉर्क शहर यात दुसऱ्या क्रमांकावर आहे, फ्रान्सचं पॅरिस तिसऱ्या, जपानचं टोकियो चौथ्या, तर स्पेनमधील माद्रिद हे शहर यात 5व्या क्रमांकावर आहे. आणि मित्रांनो, पहिल्या 10 मध्ये आशियातील फक्त 2 शहरे स्थान मिळू शकली आणि ती कोणती? तर यात 6व्या क्रमांकावर सिंगापूर आहे, तर 8व्या क्रमांकावर दुबई हे शहर आहे. बरं, आपल्या भारताची यात स्थिती काय? तर भारतातील 4 शहरांचा समावेश यात आहे. यात बेंगलोर हे 29व्या स्थानावर आहे, मुंबई 40, दिल्ली 54, तर हैदराबाद हे शहर या रँकिंगमध्ये 82व्या क्रमांकावर आहे. भारतातील कोणतं शहर हे सर्वोत्तम शहर ठरलं असं जर विचारलं तर बेंगलोर हे भारतातील सर्वोत्तम शहर ठरलं आहे. आणि मित्रांनो, या 100 शहरात सर्वाधिक शहर हे कोणत्या देशाचे आहेत? तर अमेरिका या देशातील 19 देशांचा समावेश या टॉप 100 मध्ये आहे. व ही रँकिंग कोणाद्वारे प्रकाशित करण्यात येते? तर रेझोनन्स कन्सल्टन्सीद्वारे 2007 पासून ही रँकिंग प्रकाशित करण्यात येत आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 2030च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं आयोजन भारतातील कोणत्या शहरात करण्यात येईल? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजेच 2030च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाचं आयोजन गुजरातमधील अहमदाबाद या शहरात करण्यात येईल. मित्रांनो, अलीकडेच राष्ट्रकुल क्रीडा महासभेची बैठक पार पडली व यात 2030च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं यजमानपद अधिकृतपणे भारताला देण्यात आलं आहे. 2010 नंतर भारतात पहिल्यांदाच या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. 2010 मध्ये या स्पर्धा नवी दिल्लीमध्ये पार पडल्या होत्या, तर 2030 मध्ये या स्पर्धा अहमदाबाद या शहरात पार पडतील. आणि विशेष बाब म्हणजे 2030 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना 100 वर्षे पूर्ण होत आहेत. पहिले राष्ट्रकुल खेळ हे 1930 मध्ये कॅनडातील हॅमिल्टन येथे खेळवण्यात आले होते. नेक्स्ट क्वेश्चन. आंध्र प्रदेश सरकारने 3 नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला. तर आता हे 3 नवीन जिल्हे निर्माण झाल्यानंतर आंध्र प्रदेशमधील एकूण जिल्ह्यांची संख्या किती होईल हेच आपल्याला सांगायचं आहे. तर आता या 3 नवीन जिल्ह्यानंतर आंध्र प्रदेशमधील एकूण जिल्ह्यांची संख्या ही 29 इतकी होईल. मित्रांनो, 2014 साली ज्यावेळेस आंध्र प्रदेश राज्यातून तेलंगणा या नवीन राज्याची निर्मिती झाली, त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये हे फक्त 13 जिल्हे होते. 2022 मध्ये यात वाढ करून यांची संख्या 26 इतकी करण्यात आली व आता या 3 नवीन जिल्ह्यानंतर आंध्र प्रदेशमधील जिल्ह्यांची संख्या ही 29 इतकी होईल. व त्या 3 नवीन जिल्ह्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. या जिल्ह्यांना मरकापुरम, मदनपल्ले आणि पोलावरम अशी नावे देण्यात आली आहेत. बरं, सध्या आंध्र प्रदेशचे राज्यपाल कोण आहेत? तर एस अब्दुल नजीर हे आंध्र प्रदेशचे राज्यपाल, तर एन चंद्रबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. आंध्र प्रदेश राज्यामध्ये व्यंकटेश्वर नॅशनल पार्क, राजीव गांधी नॅशनल पार्क व पापीकोंडा नॅशनल पार्क स्थित आहेत.
आता हा प्रश्न पहा. आता नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला पोलिओ टाईप 2 विषाणूपासून मुक्त घोषित केले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच इंडोनेशिया या देशाला आता WHO द्वारे पोलिओ टाईप 2 या विषाणूपासून मुक्त म्हणून घोषित करण्यात आलं. जून 2024 पासून या देशात मुलांमध्ये किंवा वातावरणात कोणताही पोलिओ व्हायरस आढळून न आल्यानं 19 नोव्हेंबर रोजी WHOने हा निर्णय घेतलेला आहे. WHOची स्थापना 7 एप्रिल 1948 मध्ये करण्यात आली व याचं मुख्यालय कुठे आहे? तर याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे स्थित आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्ट्रोल असिस्टंटच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर आता इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्ट्रोल असिस्टंटच्या अध्यक्षपदी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते या पदाचा कार्यभार कधीपासून स्वीकारतील? तर 3 डिसेंबर 2025 रोजी स्वीडनमधील स्टॉकहोम येथे होणाऱ्या बैठकीत ते हा पदभार स्वीकारतील व 2026 पासून ते सर्व परिषदेच्या बैठकांचे अध्यक्षस्थान भूषवतील. बरं, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्ट्रोल असिस्टंटची स्थापना कधी करण्यात आली? तर याची स्थापना 1995 मध्ये करण्यात आली व या संस्थेचं उद्दिष्ट काय? तर जगभरातील लोकशाही संस्था आणि प्रक्रियांना बळकटी देणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. सध्या इंटरनॅशनल IDAचे एकूण किती देश सदस्य आहेत? तर 35 देश हे या ऑर्गनायझेशनचे सदस्य आहेत आणि अमेरिका व जपान हे या ऑर्गनायझेशनचे निरीक्षक देश आहेत. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच पंचजन्य स्मारकाचे उद्घाटन केले, तर हे स्मारक कोणत्या राज्यात निर्माण करण्यात आले? तर मित्रांनो, या पंचजन्य स्मारकाची निर्मिती हरियाणा या राज्यात करण्यात आली. हरियाणातील कुरुक्षेत्र येथे हे स्मारक निर्माण करण्यात आलं असून पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं. मित्रांनो, हे जे पंचजन्य आहे हा भगवान श्रीकृष्णाचा शंख असून याचीच प्रतिकृती येथे निर्माण करण्यात आली आहे. पुढील प्रश्न. संकटात असलेल्या महिलांना मदत व सुरक्षा देण्यासाठी कोणाद्वारे 14490 हा हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आला? तर हा जो 14490 हेल्पलाईन नंबर आहे याची सुरुवात राष्ट्रीय महिला आयोगाद्वारे करण्यात आली. मित्रांनो, या हेल्पलाईन अंतर्गत हिंसाचार, छळ, सायबर गुन्हे किंवा कोणत्याही प्रकारच्या संकटाचा सामना करणाऱ्या महिलांना जलद, सोपी आणि अधिक सुलभ मदत देण्यासाठी हा हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आला आहे. मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. असे प्रश्न सुद्धा एक्झाममध्ये विचारण्यात येतात, त्यासाठी लक्षात ठेवा 14490 हा हेल्पलाईन नंबर राष्ट्रीय महिला आयोगाद्वारे सुरू करण्यात आला. आता हा प्रश्न पहा. भारतात प्रति व्यक्ती दूध उपलब्धता किती आहे? तर आता भारतात प्रति व्यक्ती दूध उपलब्धता ही 485 ग्रॅम प्रतिदिन इतकी आहे. आणि जागतिक स्तरावर प्रति व्यक्ती दूध उपलब्धता किती आहे? तर जागतिक स्तरावर प्रति व्यक्ती दूध उपलब्धता ही 329 ग्रॅम प्रतिदिन इतकी आहे. म्हणजेच भारतातील दूध उपलब्धता ही जागतिक सरासरीपेक्षा अधिक आहे. व भारताचा दूध उत्पादनात किती टक्के हिस्सा आहे? तर भारताचा जागतिक स्तरावर दूध उत्पादनात 25% इतका उच्च हिस्सा आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. गुरु तेग बहादूरजी यांचा यंदा कितवा शहीदी दिन साजरा करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच गुरु तेग बहादूरजी यांचा यंदा 350वा शहीदी दिन साजरा करण्यात आला. गुरु तेग बहादूर हे शीख धर्माचे 9वे गुरु होते व 24 नोव्हेंबर रोजी त्यांचा शहीदी दिन साजरा केला जातो व यंदा त्यांचा हा 350वा शहीदी दिन होता. गुरु तेग बहादूरजी यांना हिंदची चादर या नावाने देखील ओळखलं जातं. या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, नुकत्याच पार पडलेल्या डेव्हिस चषक 2025चं विजेतेपद कोणी पटकावले? तर मित्रांनो, यंदाच्या डेव्हिस चषक स्पर्धेचं विजेतेपद हे इटली या देशानं पटकावलं आहे. इटलीने सलग तिसऱ्यांदा तर एकूण 4थ्यांदा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. या स्पर्धेची कितवी आवृत्ती होती? तर या स्पर्धेची 113वी आवृत्ती होती. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2026 साठी टुर्नामेंट अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो.
तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.